शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आलाय। एका आमदारानं शिंदेंना धमकी दिल्यानं माझं मंत्रिपद हुकलं। भरत गोगावलेंनी हे वक्तव्य केलं। गोगावलेंना मंत्रिपद दिल्यास मी पक्ष सोडतो अशा प्रकारची धमकी एका आमदारानं शिंदेंना दिली होती। अशा प्रकारचा दावा हा भरत गोगावलेंनी केला। भरत गोगावलेंचा अप्रत्यक्षपणे आमदार संजय शिरसाटांवर निशाणा आहे आणि त्यामुळे आता चर्चांना उधाण आले। साहेबांनी आम्हाला विचारलं असेल काय करायचं। एक जण बोलला मी 12 वाजता राजीनामा देतो, त्याला समजावला, बोलला तुम्ही मंत्रिमंडळाची शपथ घेतली का? मी 12 वाजता राजीनामा देतो म्हणून साहेबांनी कदाचित त्याला आता शेडकोचं चेअरमन पद केलं। लक्षात ठेवा। त्यानंतर एक किस्सा जर एवढा मोठा आहे लढा सांगायला पाहिजे, कळायला पाहिजे। तर मला मंत्रिपद नाही भेटलं तर माझी बायको आत्महत्या आमच्या बायकाची काय। सगळ्यात आधी इथं मंत्रिपदासाठी किती धादावलेले आहेत हा एक मुद्दा आहे। मग धमकी देणारा असेल किंवा ज्याला धमकी दिली तो असेल, म्हणजे सगळं जालबेल आहे अशातला काही भाग नाही। दुसरी गोष्ट, आता राहिले 10-15 दिवस, म्हणजे मला असं वाटतं एक नवरात्र सुरू झालं की आचारसंहिता कधी लागू शकते। म्हणजे फार झालं तर आता 10 दिवस राहिले। ओसाडगावच्या पाटील गादेवन यांचं समाधान करण्याचा प्रयत्न झालेला आहे, परंतु कशा पद्धतीनं पक्षामध्ये एकमेकाचेच आमदार एकमेकाच्या जीवावर उठलेले असतात त्याचं हे उदाहरण आहे असं मला वाटतं। प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। रिद्धेश, भरत गोगावलेंनी अप्रत्यक्षरित्या संजय शिरसाटांवर निशाणा साधलाय, त्यानंतर अंबादास दानवे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासून अर्थातच जेव्हा उठाव झाला आणि त्यानंतर शपथविधी झाली, महायुती स्थापन झाली, त्यानंतर शिवसेनेतील अनेक जे आमदार होते त्यांना मंत्रिपद मिळावे अशी इच्छा होती आणि त्यातील एक भरत गोगावले देखील होते। त्यानंतर आपण पाहिलं तर अनेकदा त्यांच्याकडून वक्तव्य देखील करण्यात आले होते की मला मंत्रिपद मिळावं, मात्र आता पुन्हा त्यांनी उघडपणे आहे ती नाराजी व्यक्त केली आहे। त्यांच्याकडून एका अंबरनाथच्या एका कार्यक्रमामध्ये उघडपणे बोलले की मुख्यमंत्र्यांनी मला विचारलं की काय करतात, त्यावेळी दुसऱ्या एका आमदारांनी सांगितलं जर गोगावले यांना मंत्रिपद दिलं तर मी 12 वाजेपर्यंत आहे, तो माझा राजीनामा देईल। आणि त्यानंतर त्या व्यक्तीला सिडकोचा अध्यक्ष करण्यात आला। एकंदरीत सिडकोचा अध्यक्ष सध्या तरी आहे, जे आपण पाहिलं तर संजय शिरसाट जे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते यांना करण्यात आले। एकंदरीत त्यांनी जे संजय शिरसाट आणि भरत गोगावले हे जवळचे मित्र असे देखील सांगितलं जातं, मात्र जे उघडपणे भरत गोगावले यांनी संजय शिरसाटच्या संदर्भात जी नाराजी आहे ती व्यक्त केली। त्याचबरोबर भरत गोगावलेंनी असं देखील वक्तव्य केलं की एक आमदार असं म्हणाला की जर भरत गोगावले यांना जर मंत्रिपद दिलं तर आणि जर मला मंत्रिपद मिळालं नाही तर माझी बायको आहे ती आत्महत्या करेल। एकंदरीत जो पक्षांतर्गत त्यांची जी चर्चा झाली होती तो उघडपणे जे भरत गोगावले यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं। मात्र आता यानंतर पक्षाकडून पुढील काय भरत गोगावले यांच्यावरती आहे जी प्रतिक्रिया आहे ते भरत गोगावले यांच्या वक्तव्यावरती, त्यावर संजय शिरसाट यांच्याकडून काय वक्तव्य येतं, कारण पाहिलं संजय शिरसाटने आता नुकताच आहे तो सिडको अध्यक्ष पदाचा आहे तो कारभार स्वीकारला आहे, त्यामुळे आता त्यांच्याकडून पुढील काय प्रतिक्रिया येईल हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र उघडपणे ती नाराजी व्यक्त केल्यामुळे कुठे ना कुठे शिंदेच्या शिवसेनेमध्ये आमदारांमध्ये जी खणखण होती की मला मंत्रिपद मिळालं नाही, एवढा उठाव केला, उठाव दरम्यान एकनाथ शिंदेची साथ दिली, मात्र साथ दिल्यानंतर देखील मंत्रिपद मिळालं नाही, हे जी खदखद उघडपणे शिंदे शिवसेनेच्या आमदारांकडून व्यक्त करण्यात आली आहे। विक्रांत, बरं रिद्धेश, यामुळे आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आलाय असं म्हणायचं का? म्हणू शकतो, कारण पाहिलं आता विधानसभा निवडणुकी देखील येणार आहे आणि मात्र त्याआधी जो मंत्रिपद आहे तो संजय शिरसाट यांना मिळाला आहे, मात्र भरत गोगावले यांना मिळालं नाही आणि कुठे ना कुठे ही जी उघडपणे जी नाराजगी आहे ती व्यक्त करण्यात आली। याचा खूप मोठा फटका आगामी काळात विधानसभा निवडणुकीमध्ये देखील पडू शकतो, कारण जागा वाटपाचा विषय असेल आणि त्यानंतर पुन्हा जी मागणी आहे ती केली जाऊ शकते की जर आपली सरकार आली की आम्हाला नुसतं आमदारच ठेवणार की मंत्री पण देखील म्हणणार, कारण आपण पाहिलं आधी पण तेव्हा देखील भरत गोगावले यांनी उघडपणे म्हणाले होते की उठाव हा संपूर्ण शपथविधी झाल्यानंतर मला मंत्रिपद आहे ते नक्कीच मिळणार, मात्र जी मंत्रिमंडळ विस्तार होता तो वारंवार आहे तो पुढे ढकलण्यात आला होता आणि आता विधानसभा निवडणूक एका महिन्यावर आली आहे, त्यामुळे कुठे ना कुठे त्याच्या आधीच आपण पाहिलं तर जो मंत्रिपद आहे तो यांना देण्यात आलाय संजय शिरसाट। दुसरीकडे भरत गोगावले यांना देखील एसटी महामंडळाचा अध्यक्षाची
प्रस्ताव आहे तो देण्यात आला होता, मात्र तो त्यांच्याकडून आहे तो नाकारण्यात आला होता. कारण पाहिलं तर सिडकोचा अध्यक्ष असणं ही खूप मोठी गोष्ट आहे कम्पेअर टू एसटी महामंडळाचा अध्यक्ष असणं. त्यामुळे कुठे ना कुठे ते एक त्यांची मनात ऑलरेडी खतखत होती. सिडकोचा अध्यक्ष होणं हा चान्स खरं तर भरत गोगावले यांना मिळणार होता असं त्यांच्या वक्तव्यातून समजून येते. मात्र जो भरत गोगावले म्हणाले की जर भरत गोगावले यांना जर मंत्रीपद दिलं तर मी माझ्या पदाचा आहे तो राजीनामा देईल, आणि त्यानंतर संजय शिरसाट यांना आहे जे मंत्री करण्यात आलंय, राज्यमंत्री करण्यात आलंय. त्यामुळे कुठे ना कुठे त्यांचा जो वाद आहे तो आता सध्या तरी चव्हाट्यावर आला. मात्र या संपूर्ण वादामध्ये आता मुख्यमंत्री यांच्याकडून यांना कशाची समजूत घातली जाईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. कारण जर अगदी खरं आहे रितेश, खरं तर मुख्यमंत्र्यांकडून यांच्या काय प्रतिक्रिया येते, कशा प्रकारे समजूत घातली जाते हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.